सो हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आणि आज आपण जाणार आहे सातारला. सो आपलं अचानक काम निघालं. काल एक पोस्टाने पत्र आलं, पण ते काही पोस्टमॅनने दिले नाही आपल्याला. मग आज कलेक्ट केलं पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आणि समजलं की जावं लागेल सातारला कलेक्टर ऑफिसला. त्यामुळं निघालो. एकटाच सोलो ट्रिप, राजधानी सातारा. आज आपण सोलो ट्रिप करणार आहे सातारा, वन डे रिटर्न. साताऱ्यात थोडंसं काम आहे, त्यामुळे बघूया वन डे होते का स्टे करावं लागतं इथे. आय होप वन डे रिटर्नच ट्रिप झाली पाहिजे. सो कसे आहात सगळे? आपल्या नवीन चॅनलला खूप छान असा प्रतिसाद देत आहे, भारी वाटतं आहे. असंच देत राहावं, म्हणजे डेलीचे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. आज आहे 30 तारीख आणि न्यू इयरची धमाकूळ चाललंच आहे आपल्या सगळीकडे. त्यामुळं आज बघूया एक्सप्रेसवेची काय अवस्था आहे. मी थोडंफार चेक केलं, ट्रॉफिक तर आहे घाटामध्ये, तर रेग्युलरच राहतं. पण लास्ट टाइम आपण पुण्याला गेलेलो त्यावेळी तर जवळजवळ 100पेक्षा जास्त गाड्या मी ब्रेकडाऊन होताना बघितल्या. आज बघूया काय अवस्था आहे घाटाची. आय होप आज फ्री थोडाफार भेटावा, कारण मला काही करून 4 वाजायच्या आत पोचायचं आहे आणि टाईम आपल्याकडं एकदम कट टू कट आहे, ना इकडं ना तिकडं. सो बघूया काय अवस्था आहे एक्सप्रेसवेची. बाकी तुमचा कसा न्यू इयर चाललाय? कुठे कुठे फिरायला गेला? कमेंट करून नक्की सांगा प्लेसेस. सो मित्रांनो, फायनली आपला खोपोलीचा जुना ओल्ड घाट चालू झालेला आहे आणि सगळं आपल्याला फ्री भेट दिसतोय. आज गाड्या कमी आहेत. आत्ताच मी खोपोलीमध्ये एकांना सोबत बसलेले, 4-5 किलोमीटरवरती उतरलेले. आता रिसेंटली 1-2-3 दिवसापूर्वी इथे खून झालाय. हे आपल्या आता निवडणुकी वगैरे चालू होत्या ना, त्याच्यामुळे अपक्ष पक्षाने खून केला. काय विचित्र आहे महाराष्ट्रामधलं राजकारण. निवडून आल्याबद्दल खून केलाय. अरे तुम्हाला अशी म्हणजे एखाद्याबद्दल राग किंवा बदला घ्यायचा असेल तर ह्याचं हा पर्याय नाही आहे ना, खून करणं किंवा मारामाऱ्या करणं. MH-12 डिझायर, नवीन डिझायर आलेली, दम सोडायला लागले. चला तर फायनली आपल्याला तो मोड आलेला आहे जिथं ह्या ठिकाणी सगळ्या गाड्या ब्रेकडाऊन झालेल्या आहे आणि आता आज सगळा रिकामा आहे. सगळे लोणावळा, महाबळेश्वर, अलिबाग साईडला गेलेली दिसत आहेत. हायवेला जास्त पण वाहतूक दिसत नाही.
घेतला. आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल, पण एक्सप्रेसवेच्या बाजूलाच लोणावळ्यामध्ये एंट्री करण्यासाठी एक छोटासा रस्ता जातो. तुम्ही बऱ्याचशा वेळी बघितला असेल. एक्सप्रेसवे हा एकदम बाजूलाच आहे आणि एवढा पॅक आहे ना, एवढा पॅक आहे लोणावळ्यामध्ये एंट्री करायला, काय विचारूच नका. मी रेग्युलरली त्या रोडनं जातो. म्हणजे खोपोलीचा जसा घाट वरती चढला, खंडाळ्यामध्ये आलो की लोणावळा सिटीमध्ये जातो. तिकडे चिक्के वगैरे थोडंफार शॉपिंग करतो, नंतर पुढे जातो. पण आज एक्सप्रेसवे खाली होता म्हणून काय आतमध्ये लोणावळ्यात घुसलो नाही. आपल्याकडे वेळ पण कमी आहे, पण भयानक पॅक आहे लोणावळा. आता समोर डिझायरवाला आहे ना, त्याने सीन काय केला माहिती आहे. मी माझ्या लेनमध्ये होतो, तो मधल्या लेनमध्ये होता आणि आमचं डिस्टन्स बघा, एकदम जवळजवळ आहे आम्ही. त्यानं ना इंडिकेटर दिलं ना काही इशारा दिला, तो डायरेक्ट राईट साईडच्या लेनमध्ये आला. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करता ना, तेव्हा भले काही सेकंद लागतात आपल्याला राईट लेफ्टचा इंडिकेटर द्यायला, पण मागचा माणूस सावध होतो. त्यामुळं जे रूल्स आहेत ड्रायव्हिंगचे ते नक्की फॉलो करा. दुपारचे 2 झालेत आणि आपण चांदणी चौक आहे तिथे आलोय पुण्यात. बऱ्यापैकी पुणे पण खाली भेटलं आपल्याला. बस निघाल्यासारखं काम झालं पाहिजे तिकडलं. मित्रांनो, आता 2 वाजलेत. हे आपलं खेडशिवापूर टोल नाक्याच्या थोडंसं पुढचं हॉटेल आहे, हॉटेल तृप्ती. थोडंसं इथे नाश्ता वगैरे करूया, कारण पुढे अजून आपल्याला 1-2 तास आहे ट्रॅव्हलिंग. चला, आपला नाश्ता चांगला झालेला आहे आणि आता आपण निघूया. सीट बेल्ट टर्न. किलोमीटर झालेला आहे फायनली आपल्या घरापासून खेडशिवापूर टोल नाक्यापर्यंत. सो फायनली रात्रीचे किती वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले आणि खूप वेळ गेला. त्यामुळे जास्त ब्लॉग करत बसलो नाही. ऑफिसमध्ये गेलो साताऱ्यात आणि तिथलं काम करून आलो. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. गाडी आपली केलेली आहे पार्क. भेटतो आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, कारण मी जो पराठा खाल्ला त्या पराठ्यामध्ये काहीतरी होतं. म्हणजे खाल्ल्यापासून माझा आवाजच बदलला, कशात एकदम त्रास व्हायला लागला. अजूनही होते. स्वतः गरम पाण्याने थोडं
हे करतो, वाफारा वगैरे घेतो. त्यामुळे मला पुढे काही ब्लॉक करताच आला नाही. साताऱ्यात पण गेल्यानंतर खूप त्रास झाला, अजून पण त्रास होतो. चला भेटू उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय बाय. इथवर बघितल्याबद्दल धन्यवाद.